ऊर्जेला पूरक अशी पूर्णपणे त्यांचं गृहसंकुल तयार केलेलं आहे. हे नेमकं कसं आहे ते संतोषजींकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार संतोषजी. नमस्कार. आपलं स्वागत आहे सखी सह्याद्रीमध्ये. ऊर्जा पूरक गृहसंकुल निर्माण करणं हे कसं तुम्हाला सुचलं आणि त्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्या मेंबर्सने मिळून कशा प्रकारे पावलं उचलली याविषयी? 3 वर्षापूर्वी आमचे सर्व मेंबर्स आम्हाला सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम होता की हे इलेक्ट्रिसिटीचं बिल कसं भरायचं. अच्छा. कुठल्याही संस्थेमध्ये सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करून ते बिल भरायचं असतं आणि दिवसेंदिवस त्याचा ऊर्जेचा वापर जास्त होत होता. त्याच्यामुळं आम्ही विचार केला की असं काही गव्हर्नमेंटचं स्कीम आहे का जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा घेता येईल. तर त्यावेळेस आम्हाला असं निदर्शनास आलं की महाऊर्जाकडून एक ऑडिट नावाचा प्रकार आपल्याला करता येतो आणि त्याच्यासाठी एक 50% सबसिडी पण मिळते. तर आम्ही ते त्यांच्या बरोबर चर्चा करून आम्ही सुरुवातीला ऑडिट करून घेतलं. कारण की ऑडिट करण्यामागचं कारण होतं की आपण काय चांगलं करतो आणि काय वाईट करतो हे जाणून घेत होतं आम्हाला. त्याच्यामध्ये आम्हाला बराच फायदा झाला आणि असं कळालं की आपण जे काही इन्स्ट्रुमेंट किंवा लाईट वापरतो त्या जे काही शासनाने मानांकन केलेलं असतात त्या प्रकारे आपण वापरत नाही. म्हणजे उदाहरणार्थ एलईडी वापरत नाहीत, काही पंप्स असतात ते इफिशियंट वापरत नाहीत. अशा सगळ्या गोष्टी आम्हाला त्यामुळे माहिती झाली. त्या माहितीनंतर काही त्यांच्या मार्फत आम्हाला असं कळालं की ह्या गोष्टी करण्यासाठी चला बराच खर्च आहे. सोसायटीला तो खर्च केला होत नाहीये, 18-20 लाख रुपये. तर काही एजन्सीच्या मार्फत आम्हाला असं कळलं की हे बांधा, वापरा आणि हस्तांतर करा असं मॉडेल मला माहिती झालं मेडाकडून. मग आम्ही आमच्या सोसायटी 1000 लोक राहतात आमच्याकडे, आम्ही कन्व्हिन्स केलं त्यांना की हे असं मॉडेल आहे, आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करायची नाही आणि त्या माध्यमातून आम्ही ते उपक्रम चालू केला. सगळ्यात सुरुवातीला आम्ही ज्या जुन्या लाईट होत्या त्या बदलून एलईडी टाकल्या, त्यानंतर समोर पंप चेंज केले, त्यानंतर जे सोसायटीला सगळ्यात जास्त लागतात ते ओव्हरहेड टाकीला पंपिंग करण्यासाठी ते पंप चेंज केले. आणि त्यात चांगली गोष्ट अशी आली की आमचं पहिल्याच महिन्यात एक 40,000 रुपयाचं वाचलं. आणि तो उपक्रम आम्ही कंटिन्यू केल्यामुळे आम्हाला वार्षिक जे बिलामध्ये आम्ही 50 ते 55 लाख रुपये पर इयर बिल भरायचं इलेक्ट्रिसिटी. तो 1 वर्षाचा जर आम्ही लेखा काढला तर तो डायरेक्ट आम्हाला एक 15 ते 16 लाख रुपयांची बचत झाली. तर टोटल आम्ही 1 वर्षात 1.20,000 युनिट हे वाचवले आहेत. त्याच्यामुळे डायरेक्ट बेनिफिट हा आमच्या लोकांना झाला. आणि असं ऐकलं होतं की इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आवश्यकता नाही, म्हणजे आपल्या घरचे आम्हाला म्हणायचे की तुम्ही पैसे वाचवले तर तुम्ही पैसे कमवल्यासारखे. तसं आम्ही इलेक्ट्रिसिटी तयार करायची गरज नाही, आम्ही वाचवली तरी ती आमच्यासाठी तयार केल्यासारखंच झालं. मस्त. आपण म्हणतो ना की ऊर्जेची बचत हीच ऊर्जेची निर्मिती आहे. तुमचा हा प्रकल्प निश्चितच सगळ्यांना आदर्शवत आहे आणि आपल्याकडून प्रेरणा घेऊन अनेक जण या मार्गावरती मार्गक्रमण करत अशी मी सदिच्छा व्यक्त करते. त्याचबरोबर ज्या गृहनिर्माण संकुलांना अशा पद्धतीची इच्छा आहे त्या संदर्भामध्ये आपण संतोषजी नक्कीच पुढाकाराने मार्गदर्शन कराल अशी मी आशाही व्यक्त करते आणि महाऊर्जा या संदर्भामधलं मार्गदर्शन करत असतेच. धन्यवाद संतोषजी. आपण पुण्याहून खास या संदर्भामध्ये कार्यक्रमात सहभागी झाला आणि अतिशय मोलाची माहिती दिली. धन्यवाद.